तर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी संजय जवादार मनसेचे नेते आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। दोघांचेही स्वागत एनडीटीव्ही मराठीमध्ये। जयश्रीजी, जमादार सर सांगतायत की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तर हीच इच्छा आहे आणि शिवसेनेची सुद्धा तीच भूमिका असावी कदाचित, कारण मराठी माणसाच्या हितासाठी ज्या पद्धतीने मनसे लढतीये त्या आधीपासून शिवसेना लढते आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलेलं आहे सूचक वक्तव्य करताना की महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडेल, पण कधी घडेल काय वाटतं शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून? एक लक्षात घ्या की सुरुवातीला ज्यावेळी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी साथ दिली त्या साथेला अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी हे केलेलं आहे। आणि एकंदर मागच्या काही काळामध्ये जे काही आपण पाहत आहात की शिवसेनेचे सुद्धा सगळे वरिष्ठ नेते आदरणीय आदित्य साहेब असतील किंवा आदरणीय संजयजी राऊत साहेब असतील, इतरही सगळे वरिष्ठ नेते असतील, या सगळ्यांनीच मनसे सोबतच्या युतीबाबत सकारात्मकच त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। आणि आज आपण स्वतः ऐकलं की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी हे स्पष्टच सांगितलंय की महाराष्ट्राच्या जे म्हणत असेल ते होईल। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख जेव्हा त्यांना आम्ही म्हणतो तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे ते नक्कीच चांगलं जाणतात। महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित आणि प्रामुख्याने महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी जर एकत्र यावं लागलं तर निश्चितच दोन्हीही ठाकरे बंधू आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय राजसाहेब ठाकरे असतील, हे दोघंही निश्चितपणे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी एकत्र येण्याचा नक्कीच निर्णय घेतील असा एक आशावाद हा दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आहे। इकडे शिवसेनेमध्ये सुद्धा आहे आणि मनसैनिकांमध्ये सुद्धा तो एक आशावाद आहे। आणि मला असं वाटतं की तो निर्णय हा दोन्ही बंधूंचा आहे। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे हे दोघेही तो निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि तोच ते निर्णय घेऊ शकतात। त्यामुळे जसं आता हे वक्तव्य आदरणीय उद्धव साहेबांचं आलेलं आहे तर काही काळ आपल्याला निश्चितच वाट पाहावी लागेल, पण ज्या अर्थी उद्धव साहेब हे बोलले की जनतेच्या जे मनात आहे महाराष्ट्रातील जनतेच्या ते निश्चितच होईल, त्यामुळे आपण आशावादी आणि सकारात्मक राहायला निश्चितच हरकत नाही। काही काळ म्हणजे किती काळ वाट पाहावी लागणार, कारण या आधी सुद्धा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अशाच चर्चा झालेल्या आहेत, मनसे आणि शिवसेना एकत्र येणार। मात्र आता तर महानगरपालिका निवडणुका येणार आहेत, त्या आधी तरी किमान एकमेकांना फोन जातील, कारण अमित ठाकरे कालच म्हणालेले आहेत दोन्ही भावांकडे फोन नंबर आहेत एकमेकांचे, मात्र फोन कोण कोणाला करणार हा प्रश्न। जयश्रीताई, काय वाटतं, शिवसेनेकडून पहिला फोन जाईल? नाही, नक्कीच एक लक्षात घ्या की त्याबद्दल मला असं वाटतं की मी बोलणं किंवा आम्ही कोणीतरी बोलणं यापेक्षा आदरणीय उद्धव ठाकरे तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, काहीतरी हालचाली होत असतील, काहीतरी चर्चा सुरू असतील। हा फक्त पक्षाच्या राजकारणापुरताच विषय नाही आहे। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय राजसाहेब हे दोघेही भाऊ आहेत, त्यामुळे ते दोघे बंधू हा निर्णय घेतील आणि तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल। आपण सगळ्यांनीच त्याबद्दल थोडीशी वाट पाहायला, आणखी कळ सोसायला मला असं वाटतं हरकत नाही। दोघांचाही प्रतिसाद हा सकारात्मक आहे। आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय अमितजी असतील, हे दोघेही त्याबद्दल पॉझिटिव्ह बोललेले आहेत। दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या दोघांच्या एकत्र येण्याबद्दल खूप सकारात्मक आहेत। त्यामुळे चांगलं आणि सकारात्मक हे निश्चितच निर्णय आपल्या सगळ्यांसमोर येईल। थोडा काळ त्यामध्ये जावा लागेल, काळ निश्चित किती लागेल हे मी स्वतः सुद्धा आपल्याला सांगू शकत नाही। आदरणीय उद्धव साहेबांनी आज त्यामध्ये आणखी जे काही सांगितलंय त्या माध्यमातून मला असं वाटतं की खूप सूचक ते विधान आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जे आहे ते नक्कीच चांगलं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं आहे, मराठी माणसाच्या हिताचं आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जपणार आहे। त्यामुळे ते नक्कीच लवकरच आपल्या समोर जो काही निर्णय होईल तो दोघेही बंधू आपल्या समोर जाहीर करतील। सकारात्मक सुरुवात झालेली आहे, मात्र सकारात्मक निर्णय येईल का याची प्रतीक्षा मात्र सगळेजण करतायत। जयश्रीताई, संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया की त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव पाठवावा आणि त्यावरती राज ठाकरे निर्णय घेतील। उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती संदीप देशपांडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, खरंच शिवसेनेकडून पहिला प्रस्ताव मनसेकडे जाईल का? लक्षात घ्या की या संदर्भामध्ये मी आधीही बोलले की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्याही मनामध्ये या संदर्भात सकारात्मकच विचार आहे आणि म्हणून त्यापुढे एक पाऊल जात आज त्यांनी जे वक्तव्य केलंय की जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल, या वक्तव्यामध्येच मला असं वाटतं की ते एक पाऊल पुढे जाण्यासाठी तयार आहेत हे स्पष्ट दिसतंय। प्रक्रिया जी अभयजींनी म्हटली ती काय राहील, कुठल्या पद्धतीने राहील, कधी होईल, निश्चितच ते सुरू कदाचित झालेलं आहे आणि त्यामुळेच आदरणीय उद्धव साहेब तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय। हा एक भाग। दुसरा भाग, ज्या पक्ष किंवा संघटनेला कुटुंब आणि पक्ष फोडणे ही ज्यांची संस्कृती आहे त्यांना निश्चितच दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हे निश्चितच न आवडणार आहे
आणि त्यांना ही सुद्धा कल्पना आहे की ज्यांनी महाराष्ट्र हा गुजरातच्या दावणीला बांधलाय त्यांना ही कल्पना आहे की ते दोन्ही जर एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्र हा त्यांच्या हातून जाणार आहे. आणि म्हणून ती एक खदखद काही लोकांना आहे. पण हे सगळं या सगळ्यांची जाणीव असल्यामुळे आणि महाराष्ट्र जर त्या ठिकाणी आपल्याला टिकवायचं असेल, महाराष्ट्राचं हित पाहायचं असेल आणि मराठी माणसाची अस्मिता त्या ठिकाणी टिकवायची असेल तर आपण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे. ही भावना मला असं वाटतं की आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय राज साहेब आणि सगळ्या दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. आणि त्यामुळे आदरणीय राज साहेबांनी ज्यावेळी साथ दिली त्यानंतरचा जो काही आपण घटनाक्रम पाहता आहात आणि प्रतिक्रिया पाहता आहात प्रत्येकाच्या, त्या सगळ्या सकारात्मक आहेत. त्या यासाठीच आहेत की दोन्ही बाजूंनी त्या बाबतीमध्ये निश्चितच एक आशावादी दृष्टिकोन आहे आणि दोघांनी एकत्र यायचंय ही सकारात्मक भावना आहे. म्हणूनच त्या दृष्टीनेच सगळ्यांची वक्तव्य ही पॉझिटिव्ह येत आहेत, सकारात्मक. खूप खूप धन्यवाद. जयश्री शेळके, शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. तिघांचेही धन्यवाद.